गौरी थकले. आमचा 9वा ते 10वा डोंगर आहे आणि गौरी थकलेली आहे. गौरी थोडासा आराम. 1-2 वाजले, 4 वाजेपर्यंत पोहोचू. 8:15 वाजता चालायला सुरुवात केली होती. खतरनाक. गौरी विश्रांती करतोय. आमच्या गौरीने ना आंबावडे आणले. गावावर आणले ना ग? मुंबईला बनवलेली. मुंबईला बनवले मग एक नंबर आहे. आंबे रस बनवायचा आणि हा थोडा नाश्ता करतोय. सचिन सरांनी पराठे आणलेत. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी. आईच्या गावात दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित K2S कात्रज ते सिंहगड आज आमचा हा ट्रेक आम्ही सुरुवात करतोय. आम्ही सर्व मंडळी मुंबईवरून आलो आहे. सचिन भाऊ आहेत आणि आमची गौरी आहे. सचिन भाऊ आणि सचिन भाऊंचे चिरंजीव शिवजी. आणि आम्ही आता मुंबईवरून ट्रेकने आणि आमच्यासोबत आहेत स्वप्नील भाऊ. आम्ही मुंबईवरून ट्रेनने आलोय. ट्रेनने खचाखच गर्दी होती, खूप सारी गर्दी. तरीही आम्ही त्या गर्दीतून आलेलो आहोत आणि त्यानंतर पुण्याला आलो. आणि हा ट्रेक तर K2S जर तुम्हाला करायचा असेल तर पुण्याला उतरून पुणा रेल्वे स्टेशनला उतरून कात्रजला यायचं बसने. आणि कात्रजवरून हा जुना बोगदा आहे कात्रजचा, त्या बोगद्याच्या इथे यायचं आणि तिथून हा ट्रेक पुढे स्टार्ट होतो. हा बघा, इथून ट्रेक पुढे स्टार्ट होतोय. हा इथून ह्याचा रस्ता आहे ट्रेकचा, इथून स्टार्ट होतोय ट्रेक. चला तर आपण आता ट्रेकला सुरुवात करूया. कात्रज शिवकालीन कात्रज बोगद्याच्या इथून आम्ही आता K2S कात्रज ते सिंहगड असा हा आमचा ट्रेक आम्ही आता स्टार्ट करतोय. जुन्या कात्रज बोगद्याच्या इथून 5 मिनिटाच्या अंतरावर हे वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या पाठूनच आपण आता ट्रेक स्टार्ट करतोय. कात्रज ते सिंहगड हा ऐतिहासिक आणि शिवकालीन असा हा मार्ग आहे. आणि ह्या मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला लाल मालावरती शाहिस्तेखानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटली होती आणि त्यानंतर महाराज ज्या वेळेला सिंहगडावरती आले आणि शाहिस्तेखानाला चकवा देण्यासाठी महाराजांनी काही बैलांच्या शिंगाला मशाली बांधून दिवे घाटाने महाराजांनी त्या बैलांना पाठवले होते, जेणेकरून शाहिस्तेखानाला वाटेल की महाराज त्या घाटातून गेलेत. परंतु महाराज कात्रज घाटातून सिंहगडावरती आलेत आणि हाच तो कात्रजचा शिवकालीन घाट. चला तर आपण आता ट्रेकला सुरुवात करूया मंदिराच्या पाठून. चला आमचा ट्रेक सुरुवात झाला. हत्तीचा डोंगर आम्ही चढतोय. चढण भरपूर आहे. आमची दीदी इकडे बघा या आमची छोटी वाघीण चाललेली आहे तुरु 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 तुरु. आत्ताच आम्ही कॉलला बघितलं म्हणायचं. कात्रज ते सिंहगड करताना आपल्याला मंदिराच्या पाठीमागून रस्त्याने वरती आल्यावर डाव्या साईडला हे रिसॉर्ट दिसतंय आणि उजव्या साईडला रस्ता आहे. त्या रस्त्याने सरळ यायचं आणि मंदिराच्या पाठीमागे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टच्या उजव्या साईडून आपल्याला यावं लागतं. आणि हा ट्रेक करताना सोलो ट्रेक करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आताच आम्हाला एक कोल्हा दिसला. प्राणी वगैरे आहे तिकडे बऱ्यापैकी. आणि ग्रुपनी हा ट्रेक करा. काही अडचण असल्यास मला फोन करा, नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेन. हां हे बघा वन्य प्राणी. हे बघा विंचू. हे बघा असे प्राणी वगैरे असतात, त्यामुळे ट्रेक
सावकाश शूज बीज घालून सगळं ट्रेकच्या वस्तू. कारण आता पाऊस पडून गेलाय, गरमी आहे, त्यामुळे थंडाव्यासाठी हे असे प्राणी बाहेर पडतात. नाही तुम्ही ट्रेक पहिल्या टप्प्याला पोहोचलोय. हा इकडे दिसतोय तो कात्रजचा घाट. हा तो पहिला टप्पा आहे. आणि मग थांबलो मी, पहिला थांबा घेतलेला इथे. हत्तीचा डोंगर ना? काय झालं? हो का, तुला आणखी काय वाटलं? इकडे पुणे शहर. हा आमचा ट्रेक लीडर शिवजी. वाट पुणे खतरनाक, जबरदस्त पुण्याचा व्ह्यू आहे. आमची फोटोग्राफी चालू हत्तीच्या डोंगरावर. आणि समोर दिसतंय ते पुण्याचं विलोभनीय दृश्य. कसलं दिसतंय पुणे. मेन स्पॉटला आलोय बघा. हत्ती डोंगर, शिवकालीन चौकी इथे आहे. कारण याचे अवशेष पूर्ण आपल्याला दिसतात आहेत, झोत्याचे अवशेष. लाईट बंद कर इकडे. आम्हाला तर मोर दिसलाय कात्रज टू सिंहगडच्या ट्रेकला. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा मोर, हा बघा मोर, हा बघा मोर, हा बघा मोर. हवा खातोय, हवा खातोय. वा 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 वा. हत्तीच्या डोंगरावरून खाली उतरल्यावर इथे एक रस्ता येतो उजव्या साईडचा. पण त्या उजव्या साईडच्या रस्त्याने न जाता आपण डाव्या साईडच्या रस्त्याने जायचं आहे. इकडे हे बघा, हे कसे चालतात त्याच्यात, खतरनाक मजा आहे. या भाईने खरंच शिवला मानलं पाहिजे. चौकस डोळस. सचिन सरांनी पाहिलं काय? मोर दिसला त्यांच्यामुळे. पाणी प्यायचं. एक डोंगर उतरून दुसरा डोंगर आता चढलेला आहे आम्ही आता. आणि आमच्या गौरीला तहान लागली. वारं तर खूप भन्नाट आहे. थंडी वाजते आहे ना गौरी? गरम होते तसं थंडी वाजते. हा हा हा. दुसरा डोंगर आम्ही आता उतरतोय. आणि दुसरा डोंगर उतरताना पावसामुळे सगळी माती वगैरे घसरून गेली, त्यामुळे स्टिकी सगळं झालाय रस्ता. ऐका थांबा 2 मिनिटं. मी काय म्हणतो, माझ्या विश्वास आहे का ना. 2 मिनिटं उभं राहा. 2 मिनिटं उभंच राहा. स्टिकी रस्ता झाला, त्यामुळे उतरायला थोडं अवघड होतंय. हे बघा, एक पॅच इथे दोरी लावलेली आहे. थोडासा अवघड पॅच. बरोबर. आता बघ कसं स्टिकचा आधार घेतला. कुठे पाहिजे खाली, कुठे पण जिथे ऍडजस्ट होईल ना. बॅलन्स आहे तुझा आता. हा हातावर लक्ष ठेव. हा हाते ना, उजवा हाते तो काढून टाक. आता तिसरा डोंगर आम्ही आता चढतोय. 2 डोंगर चढून उतरले, अजून नाही म्हणाला 13 डोंगर चढायचे आहेत. बघू आता किती वेळ लागतोय. तो जवळजवळ 10:30 झाले असतील. 10:30 झाले ना हो? हां 10:30 झाले. 10:30 झाले. 8:15 वाजता ट्रेक स्टार्ट केला होता. बघूया आता कितपत. 5वा डोंगर आम्ही आता चढतोय. गौरी खतरनाक यार आमची. गौरी 6 तास चालायचंय, 7 तास, पण गौरी काहीच नाही, काहीच टेन्शन नाही गौरी तुमच्या. हे बघा, हे कात्रज टू सिंहगडच्या ट्रेकसाठी हे सगळे हे लावलेले दगड लावले आहेत, मार्किंग केलेले. अजून 10 डोंगर चढायचे आहेत आणि उतरायचे आहेत. त्यानंतर आपला सिंहगड येईल. चालत नाही ना बरोबर. 9व्या टेकडीला आम्ही आता आलोय. मग ते बोलवते तिथे 8वी म्हणून, ही 9वी टेकडी म्हणून. 8वी असेल. तू चालत नाही बरोबर. 8व्या टेकडीला आलो आम्ही.
आणि थोडं आम्ही हे करतोय, नाश्ता विश्रांती करतोय. आमच्या गौरीनं ना आंबावडे आणले. गावावरून आणले ना ग? हा? मुंबईला बनवलेली. क्या बात आहे काय? मुंबईला बनवले मग एक नंबर आहे. आंबे आंबे रस बनवायचा आणि सुकं हा थोडा नाश्ता करतोय. आम पापड. सचिन सरांनी पराठे आणलेत स्पेशल. आपल्या भाषेमध्ये काय साठ बोलतात ना. हा म्हणजे प्रत्येकडे नाव अलग अलग. आपले साठे बोलतात, तिकडे आंबावडी बोलतात, साठे बोलतात. तरी आम पापड बोलतो. गेटवेस्टला असताना सचिन सरांनी पराठे आणलेत, खतरनाक पराठे. आणि सोल बटाट्याची भाजी, आम्ही याला सोल बटाट्याची भाजी बोलतो. ही बटाट्याची भाजी आहे ह्याची ना. आपला कसली भाजी ती? आपण ह्याला पण डोश्याची भाजी. येस येस येस. सातवी की आठवी टेकडी उतरून आपण जेव्हा खाली उतरतो या पॅचला, त्यावेळेला इथे दोन रस्ते फुटलेले आहेत. एक लेफ्टला जातो आणि एक राईटला जातो. तर आपण लेफ्टला न जाता राईटला खाली उतरायचं आहे. त्यामुळे इथे चुकामुक होण्याची खूप चान्सेस असतात आपल्याला, आणि खूप लोक चुकलेले पण आहेत या केटोएसला. चला, साप दिसले. गौरी थकले. आमचा 9वा ते 10वा डोंगर आहे आणि गौरी थकलेली आहे. गौरी थोडासा आराम. एक बाबूराव दिसला होता इथे आम्हाला, पण तो गेला. हो, अजून किती वेळ लागतोय काय माहित. 6 टेकड्या अजून बाकी आहेत चढायच्या. या गौरी, कसं वाटतंय तुला? हे वेगळे लोक आहेत. जस्ट आम्ही आता नवरा नवरीच्या खिंडीमध्ये पोचलोय. नवरा नवरीने सुसाईड केली असेल. खिंड धायरी गाव. ते हा भांडुपला आहे ना मामा भाजी. हाती आहे का दुसरं इकडे? थांबायचं सगळी. चला चला. अजून एक साप. आम्ही एक मोर, कुठं आहे? 2 साप, एक कोल्हा. मला तुम्ही त्याला नाईट किलर म्हणतात, माहिती ना? आतापर्यंत जे 2 साप भेटले होते ते बिनविषारी होते. आता हा बघा, हा नाईट किलर मनियार भेटलेला आहे. कोणी मारलेला आहे की मारले होते. हालचाल नाही करत? मारलेला आहे तो. शिव नको, जिवंत आहे. वरती ठेला थांबूया. धुकं बघा किती. हा वरती आहे ना, संपला डोंगर. धुकं धुकं हे बघा, आपला डोंगर धुकं किती हे होतंय ते. आम्ही बोलले ह्याच्यावर थांबूया म्हणून. ह्याच्यावरती 14वा डोंगर की 13वा? 14वा. हा. आम्ही 13वी 14वी टेकडी उतरतोय, पण आमची गौरी दुराटली. गौरी दुराटली. गौरी पूर्ण गौरी ही झाली. गौरी नाही म्हणा, झोप आली अजून गौरीला. गौरीला झोप आली. मला घ्यायची कुठली सजेस्ट करा. आम्ही याचीच आहे ना कुठली आपली. एका ठिकाणी थांबलोय आता. अजून तरी 2 तासाचा 2-2.5 तासाचा ट्रेक आहे. 2 वाजले, 4 वाजेपर्यंत पोहोचू. 8:15 वाजता चालायला सुरुवात केली होती. खतरनाक गौरी. ही पण पोगी आमची नाही, ही पोगी चालते. देवी सीतामाईचं मंदिर. सीतामाई मंदिर आहे इथं. सीतामाईचं. रात्रीचे 3 वाजलेत. अच्छा, तिथे आहे रस्ता, तिथे आहे तो. सीतामाईच्या मंदिराच्या इथून तो रस्ता खाली आहे तिथे. आम्ही आता तो डोंगर चढलाय. खूप अवघड होता. म्हणजे असं अंगावर आलं होतं तो डोंगर चढताना. कारण 8:15 वाजल्यापासून आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आणि आता बरोबर 3 वाजलेत. आम्ही कंटिन्युअसली चालतोय. नॉट अ जोक. हा, आणि आमचा शिव वाघ. खरं तर वाघ आहे, तर दुसरा ट्रेक आहे. आणि भाई नाही, दुसरा ट्रेक एकदम टफेस्ट ट्रेक.
8:15 ट्रेक स्टार्ट करून किती वाजता संपला आता? 4:35 ट्रेक आमचा 4:30 ट्रेक संपला. इथं आलोय आम्ही. आता सकाळी जाणार गडावरती. 8:15 केला होता स्टार्ट. हे सावकाश झालं. हे नवीन होते ना सगळे. नवीन सकाळचे 6 वाजले. खाली फक्त अर्धा तास आराम केला होता आणि परत चालायला घेतलाय आम्ही. अक्षरशः तंगडे तुटले. सर बरोबर ना? एक्झॅक्टली तंगड्या तुटले. फुल तंगड्या तुटले. आता चालायची हिंमतच नाही होत. चाल एक गाडी आली हा. तरी आमची गौरी दिदी सुकली एक रात्रीत, बारीक झाली. गौरी दिदी हा खाली चेकपोस्ट आहे बघा इथं खाली. आणि चेकपोस्ट हे वरचे सगळे डोंगर रात्रभर तुडवलेली. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी. आईच्या गावात